नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी मंत्री परांडा वाचीचे विद्यमान आमदार यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं या तिन्ही तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 13ही गटाचे आणि 26 गणाचे EB फॉर्म त्यांच्याकडे दिलेले होते आणि त्यांनी या तिन्ही तालुक्यात कोणाशी युती न करता आपल्या समर्थकांना येथे उमेदवारी दिली आहे. परवा डोंजा या जिल्हा परिषद गटाचा प्रचाराचा नारळ त्यांच्या हस्ते फोडण्यात आला. त्या प्रचार सभेत आपलं काम ही आपली शक्ती आहे आणि आपल्या कामाचं सर्व मतदारांना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपलं कोणीही पराभव करू शकणार नाही. जे अफवा पसरतात, बुद्धिभेद करतात, त्यांना खड्यासारखं दूर करा आणि त्याचबरोबर ते या प्रचार दौऱ्यात बोलताना मला नात्यांचं उभं करा. मी जवळच्या नात्यातील भाऊ असो पुतणे असो यांच्यासाठी भरपूर केलं, परंतु त्यांनीही माझा विश्वासघात करण्याची परिस्थिती निर्माण केली आहे. तानाजी सावंत हे लोकांसाठी भरपूर करतात असं लोक सांगतात, परंतु कुटुंबासाठी त्यांनी काही केलंय की नाही हे आज जे चित्र समोर येत आहे त्यावरून त्याबाबत साशंकता वाटायला लागली. त्यांचे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वीच शिवसेना पक्षाचा त्याग केलेला आहे आणि ते भाजपत प्रवेश करण्यासाठी रांगेत आहे. त्यांचा प्रवेश झाला की नाही याबाबतीतलं अधिकृत काही कळलेलं नाही, परंतु तानाजीराव सावंत यांचे पुत्र आणि वाकावचे सरपंच पृथ्वीराज सावंत यांना भाजपनं प्रवेश दिला आहे आणि भाजपनं त्यांना मानेगाव ह्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटातून भाजपकडून उमेदवारी पण दिलेली आहे. हे तिकडं सोलापूरकडं जिथं तानाजी सावंताचं मूळ गाव आहे तिकडं असं झालं आहे. तर इकडं आपल्या धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंत यांचे सर्वात विश्वासू असे पुतणे धनंजय सावंत यांचं आणि तानाजी सावंत यांचं पण आता जमेन असं झालं आहे. धनंजय सावंत यांनी जवळा निजामुद्दीन या जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदेचा पक्षाचा उमेदवारही तानाजी सावंतांनी उतरवलेला आहे. मात्र धनंजय सावंत यांना भाजपनं छुपा पाठिंबा दिला असल्याचं लोक सांगतात आणि हे सर्व पाहूनच मग तानाजी सावंत मला नात्यांचा उभं आला आहे असं म्हणत असावे असंच दिसतंय. आपण जे करतो ते कोणासाठी का हा आता तानाजी सावंत यांनी शांत बसून विचार करण्याची वेळ आहे. त्यांचे पुत्र यांना पुणे महानगरपालिकेत कात्रज परिसरात जिथं तानाजी सावंत यांचं पुण्यातलं घर आहे तिथं त्यांचं मोठं JSPMचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्या परिसरातून त्यांचे पुत्र गिरिराज यांचा महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळं कदाचित
तानाजी सावंत उद्विग्न झालेले असावेत आणि त्या भरात ते परवा असं बोलून गेलेले असावेत असं दिसतं. सर्वच नेते मंडळी आपल्यानंतर कोणी कार्यकर्त्याला ते आपला वारसदार ठरवत नाही, तर आपल्या घरातच वारस निर्माण व्हावा याचंच ते प्रयत्न करत असतात. हे महाराष्ट्रातच होते असं नाही, तर ते देशभरात पण होत असतं. परवा यावेळेस 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं की लागलीच त्यांची चापलुसी करणाऱ्या लोकांनी आणि हा पक्षच पवार नावाच्या ह्याच्यावर उभारलेला आहे आणि हा पवार नावच आपल्यापासून दूर गेलं तर आपलं काय, असं ज्यांना भीती वाटते अशा मंडळींनी अजित पवारांचं माती सावरणं म्हणजे तिसरा दिवस पण त्यांच्या निधनानंतर उठू दिला नाही. त्यांनी लागलीच धावपळ सुरू केली. मुख्यमंत्र्याची दोन वेळेस अजित पवार वारले त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 30 जानेवारीला बैठकाही केल्या त्यांनी. आणि अजित पवार यांचे राजकीय मार्गदर्शक म्हणून जे आता पुढं आलेले आहेत त्या नरेंद्र अरोरा यांनी मग सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना बोलून शपथविधीसाठी आणि विधिमंडळ पक्षनेतेपदाचं निवडीसाठी तयार केलं. माती सावरण्याच्या दिवशीच म्हणजे 30 जानेवारीला संध्याकाळी उशिरा 12:30 वाजता सुनेत्रा पवार या आपले पुत्र जय पवार यांच्यासह मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत त्या पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा अजित पवार या आपल्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्या असतील असाही ठराव झाला. हा ठराव जातात सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही मंडळी तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आणि तेथून ते पत्र राज्यपालांकडे पोच झालं आणि राज्यपालांनी त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. आता आज सुनेत्रा पवार मुंबईहून बारामतीकडं रवाना झालेले आहे. कदाचित त्या बारामतीत पोचलेही असतील, परंतु त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं आहे असं एकंदरीत सर्व बाबीवरून दिसून येत आहे. आज लोकसत्ता या दैनिकानं खास अग्रलेख लिहिला आहे आणि त्यात सुनेत्रा पवार या कशा चुकल्या याबद्दलच त्यात लिहिलेलं आहे. सुनेत्रा पवार यांचा गौरव किंवा अभिनंदन करण्याचंही त्या दैनिकांच्या संपादकांनी टाळलेलं आहे. तर पूर्वीचा इतिहास पाहिला तर बिहारमध्ये ज्यावेळेस चाळा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना अटक झाली, त्यानंतर लागलीच किंवा त्या सर्व तसंच वातावरण पाहायला मिळालं की लागलीच लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पत्नी राबडी देवी यादव यांचं नाव बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुढं केलं आणि त्या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या. इकडं आंध्र प्रदेशमध्ये ज्यावेळेस NT रामाराव यांचं निधन झालं तिथंही अशीच परिस्थिती घडली होती आणि महाराष्ट्रात पण तेच घडलं आहे. म्हणजे राजकारणांना
आपला वारस हा आपला कुटुंबातीलच असावा लागतो, अशी त्यांची भावना आहे, धारणा आहे, असंच यावरून म्हणावंसं वाटतं. नवा गडी नवा राज, त्याप्रमाणे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे विराजमान झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या टर्मपासून त्यांनी अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णय आता सध्या चालू आहे. आज देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर आज सकाळी त्या आपल्या मंत्रालयात गेल्या. तिथं त्यांची जी टीम आहे अर्थसंकल्प करणारी, त्यांच्यासोबत त्यांनी एक फोटो सेशन केलं. त्यानंतर त्या राष्ट्रपतींना जाऊन भेटल्या. तिथून राष्ट्रपतींची भेट घेऊन त्या पंतप्रधानांकडे गेल्या. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्प पाहिला आणि सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान लोकसभेच्या सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आता हा अर्थसंकल्प कसा आहे, जनताभिमुख आहे की नाही, याबाबत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आज आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.